महेश जाधव नमस्कार. नमस्कार. गंगाधर इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेसमध्ये आपलं स्वागत आहे. थँक यू सर. सर तुमच्याबद्दल थोडी माहिती दिलात तर बरं होईल. तिथून पुढे आपण सुरू करू आपल्या सेशनला. ओके. सो माझं नाव महेश जाधव. अ, मी प्रॉपर साताऱ्यातून आहे. पण सध्या मी ॲज अ आय-टी प्रोफेशनल जॉब करतो. ओके. सध्या तुम्ही पुण्यात आहात म्हणजे. सध्या वर्क फ्रॉम होम हायब्रिड मोड. नो प्रॉब्लेम सर. सर आपला हा कॉल आहे यासाठी एकंदरीत की तुम्ही गेल्या भरपूर दिवसापासून म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहात. त्या रिगार्डिंग आपला हा थोडासा चर्चाचा विषय असं आपण घेतलेला आहे इथं. मी तुम्हाला काही प्रश्न हं, विचारेन. त्या प्रश्नाची हं. तुम्ही उत्तरं दिलीत तर जे आपले व्ह्यूअर्स आहेत त्यांना बऱ्यापैकी नॉलेज मिळेल एस-आय-पी बद्दल यासाठी हा व्हिडिओ केला होता. ओके. चालेल आपण ना. सुरू काही करूयात प्रॉब्लेम. प्रश्नांना. ओके. डन. सर आपला पहिला प्रश्न असा आहे, तुम्ही हं, हं. एस-आय-पीमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय का घेतला? एस-आय-पीमध्ये गुंतवणूक एस-आय-पी आपल्याला डिसिप्लिन शिकवते. लाइक आपण सारखे सेव्हिंग वगैरे करायला पाहिजे यासाठी आणि एक आपल्याला रेग्युलर सेव्हिंग करायचं एक हॅबिट होतं. हं, हं. त्याच्यासाठी मी एस-आय-पी सुरू केली. बरोबर. म्हणजे एक तुमची सवय किंवा बचत करण्याची सवय तुम्हाला एक आहे. त्यामुळे तुम्ही एस-आय-पी हं, सुरू केली. चांगली आहे. हं. सर. दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. दुसरा प्रश्न आपला असा आहे, एस-आय-पीमध्ये गुंतवणूक करताना तुम्हाला काही अडचणी आल्या का? हो, अडचणी म्हणजे प्रत्येकाला एस-आय-पी सुरू करताना अडचणी येतातच. लाइक एस-आय-पी कुठे सुरू करायची, कोणता प्लॅटफॉर्म यूज करायचा ओके. किंवा एस-आय-पीमध्ये आपण एक कोणता म्युच्युअल फंड घ्यायचा किंवा कोणते शेअर्स घ्यायचे, याच्याबद्दल नेहमी एक मध्यमवर्गीय माणसांना नेहमी एक शंका राहते. अ, त्या शंका मला सुद्धा आल्या. पण एक माझे फायनान्शियल ॲडवायझर आहेत. त्यांनी मला गाईडन्स प्रॉपर दिला. सो त्यांच्या गाईडन्सनी मी जे काही एस-आय-पी आहे ती सुरू केलेली आहे. थँक यू सर. ऐकून खूप बरं वाटलं. सर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. तुम्ही एस-आय-पीमध्ये किती रक्कम गुंतवलेली आहे? किंवा तुमच्या इन्कमच्या किती पर्सेंट अमाउंट गुंतवलेली आहे? ओके. गेल्या काही महिन्यांपासून मी एक छोटी अमाउंट एस-आय-पीमध्ये सुरू केलेली आहे. ओके, मी महिन्याचे 5,000 ते 7,000 रुपये एवढी इन्व्हेस्टमेंट करतो. पण ओके, नक्कीच मला त्याचा बेनिफिट होतोय आणि तो बेनिफिट मला दिसतोय सुद्धा मंथली म्हणा किंवा ज्यावेळेस मी पोर्टल चेक करतोय त्यावेळेस. ओके. सो फ्युचरमध्ये नक्कीच माझी मला असं वाटतं की मी ती अमाउंट नक्कीच वाढवेल सर. नक्कीच. म्हणजे प्रत्येक वर्षी तुम्हाला एस-आय-पी टॉप अप म्हणजे वाढवत जायचंय. हो, हो, हो. आणि तुम्हाला तुमची अमाउंट म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट तुमच्या मोबाईलवरती दिसते नेहमी. म्हणजे एव्हरीडे तुम्ही चेक करू शकताय. एव्हरी डे, एव्हरी डे, एव्हरी डे. राइट. थँक यू सर. तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. अ, तुम्हाला एस-आय-पी किती वर्षांसाठी चालू ठेवायची? एस-आय-पी कसं आहे, एस-आय-पी सर मी 5 वर्षात जर काढली ना, तर त्याला व्हॅल्यू नाहीये. ओके, राइट. सो मी एस-आय-पी ही लाँग टर्मसाठीच पाहतोय. कारण की बरं. लाँग टर्ममध्ये पुढे जाऊन माझ्या फॅमिलीला किंवा एक फायनान्शियल फ्रीडम देता येईल यासाठी मी ओके. लाँग टर्मसाठीच विचार केलेला आहे आणि तो मी करणार आहे म्हणजे कंप्लीट. बरोबर. म्हणजे लाँग टर्म लाइक 10 वर्ष, 15 वर्ष. अल्मोस्ट 15 इयर्स तरी. चांगलं. म्हणजे जेवढं तुम्ही एस-आय-पीमध्ये जास्त वर्ष इन्व्हेस्टेड राहाल, तेवढं तुम्हाला रिटर्न पण चांगले मिळतात. येस, येस. नक्की सर, ऐकून खूप छान वाटलं. सर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. तुम्ही तुमच्या एस-आय-पीच्या गुंतवणुकीवरती समाधानी आहात का? आतापर्यंत तुमची गुंतवणूक जी झाली त्याच्यावरती समाधानी आहात का? समाधानी सर आहे. म्हणजे माझी जी इन्व्हेस्टमेंट आहे किंवा काय आहे, मला लगेच मोठी अमाउंट किंवा लगेच मला त्याच्यातून जो काही बेनिफिट आहे, तो जास्त काही भेटलेला नाहीये. पण मी हं. हॅपी आहे कारण की मी त्या प्लॅटफॉर्मवरती आहे, जो मला माहिती आहे. माझं मला व्हिजन दिसतंय, की बाबा पुढे जाऊन ही अमाउंट नक्कीच मला बेनिफिट वगैरे याचा होणार आहे. ओके. म्हणजे ओव्हरऑल आतापर्यंत तुमची जी गुंतवणूक झाली त्याच्यावरती तुम्ही समाधानी सध्या तरी आहात. म्हणजे त्यात कुठलीही हो, हो, हो. डिस्क्रिपन्सी नक्कीच. नाहीये किंवा अ, लुपाछुपी खेळ असा कुठला नाहीये. नाही, नाही. बरोबर. थँक सर. सर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न आपला असा आहे,
तुम्हाला एस-आय-पी सुरू करताना काही मनात भीती, शंका होती का? मार्केट व्हॉलॅटिलिटी असेल किंवा जो प्लॅटफॉर्म हं, तुम्ही यूज हं. करता त्या प्लॅटफॉर्मबद्दल काही शंका असेल किंवा काय? हं, हं, हं. शंका तर हे बघा, शंका प्रत्येकाला येते. ओके. शंका जसं की मार्केट काय आहे किंवा काय एवढा वेळ नाहीये मला, की मी मार्केटमध्ये माझ्या पूर्ण 4 तास किंवा 5 तास इन्व्हेस्ट करू शकतो. तर ओके. मनामध्ये म्हणजे क्युरी टाइपमध्ये की मार्केट काय म्हणजे कुठल्या वेला जाईल हं, किंवा हं. कोणता शेअर किंवा कोणता म्युच्युअल फंड आपण सिलेक्ट करायचा. ओके. त्याबद्दल नक्कीच शंका आहे, की नाहीतर की एस-आय-पी आपण सुरू करतोय फॉर एक्झाम्पल एका प्लॅटफॉर्मवरती, तर उद्या तो प्लॅटफॉर्म बंद झाला किंवा काय झालं. कारण की सध्या जे सायबर अटॅक किंवा काय जे काही एक्स-वाय-झेड गोष्टी होतायत, त्याच्यावरून आपल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये विचार नक्कीच येतो. बट अगेन मी सांगेल, की एक प्रॉपर गाईडन्स हा माणसाला पाहिजेच पाहिजे. ओके. सो त्या गाईडन्सनी मी इन्व्हेस्टमेंट केली, ती डेअरिंग केली आहे आणि ती चुकीची नाही असं मला वाटतं. थँक यू सर. मी तुम्ही सध्या जो प्लॅटफॉर्म निवडला तो चांगला आहे. राइट. येस सर. थँक यू, थँक यू. तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. अ, तुम्ही तुमचा अनुभव इतरांना सांगू इच्छिता का? म्हणजे तुमचा एस-आय-पीचा अनुभव इतरांना तुम्हाला सांगायला आवडेल का? हो, नक्कीच. नक्कीच आवडेल मला. ओके. मी ओपन माइंडेड पर्सन आहे त्यामुळं आणि समोरच्याचा जर फायदा होत असेल, तर नक्कीच मी माझा एक्सपिरियन्स मी शेअर करू शकेल. नक्कीच, नक्कीच. थँक यू सर. सर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. हं, हं. पुढचा प्रश्न आपला असा आहे, की तुम्ही प्रत्येक महिन्याला न चुकता एस-आय-पी गुंतवणूक करण्यासाठी काय करता? काय उपाययोजना करता तुम्ही? माझ्या तरी म्हणजे माझी अमाउंट जी आहे ती ऑटो डेबिटेडच आहे. पण मी एक रिमाइंडर सेट करून ठेवलेला आहे एस-आय-पीसाठी, की बाबा एक्स-वाय-झेड अमाउंट माझी या तारखेला डिडक्ट होणार आहे अकाउंटमधून. ओके. किंवा एखादं सेव्हिंग अकाउंट पण आपण करू शकतो, ज्याच्यामध्ये आपण आफ्टर सॅलरी किंवा आफ्टर आपले एक अमाउंट जर मंथली येत असेल, त्या अमाउंटमधून आपण एक्स-वाय-झेड अमाउंट त्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू शकतो. ओके. म्हणजे तुम्ही एक सिस्टम लावलेली आहे, की बाबा त्या अकाउंटमधून पैसे हे कट येस. झालेच पाहिजेत प्रत्येक महिन्याला. हं, हं, हं. राइट. थँक यू सर. तुमचं ऐकून खूप बरं वाटलं. एक शेवटचा प्रश्न असा आहे, सर आजकाल लोकं मोबाईल घेतात, टीव्ही घे, गाडी घे, या ई-एम-आयच्या चक्करमध्ये पडतात, पण सेव्हिंग करत नाहीत. तर तुम्ही लोकांना काय हं. संदेश देऊ इच्छिता तुमच्या आतापर्यंतच्या जर्नीच्या अनुभवावरून किंवा एस-आय-पीच्या अनुभवावरून? अ, मला तरी असं वाटतंय म्हणजे माझं पर्सनली ओपिनियन आहे, की मध्यमवर्गीय जी लोकं आहेत त्यांनी एस-आय-पी करणं ही खूप गरजेचं आहे. का? कारण की ठीक आहे एस-आय-पीमध्ये तुम्हाला इन्स्टंट हा फायदा दिसणार नाहीये किंवा इन्स्टंट तुम्हाला तुमचं जो पोर्टफोलिओ आहे तो शो होणार नाहीये जास्त. बट हळू काही वर्षांनी किंवा काही महिन्यांनी तो नक्कीच तुम्हाला वाढलेला दिसेल. सो माझं तरी पर्सनली ओपिनियन आहे, की एस-आय-पी जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर स्टार्ट करा. ओके. थँक यू सर. तुम्ही ओके. तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर केलात आणि तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिला तुमच्या प्रतिक्रिया देण्यासाठी. थँक यू सो मच सर. धन्यवाद. आपण पुन्हा भेटू ओके. आणि तुम्हाला शुभेच्छा तुमच्या नक्कीच. एस-आय-पीमध्ये कंटिन्यू ग्रोथ होण्यासाठी आणि लाँग टर्म राहण्यासाठी. थँक